प्रयत्न आणि हा डॉट बॉल येतोय. एक आक्रमक रवैया या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिल्या षटक पाहायला गेलं तर बरंच अवघ्या 4 धावांचं, तर नंतर दुसऱ्या षटकाला अविनाशने सुरुवात केली. पहिलाच डॉट बॉल त्या षटकामध्ये आपण पाहतोय. एक सिंगल, त्यानंतर डॉट बॉल अशी ही सुरुवात. धावसंख्या स्कोर काय होती स्थिरवल्या 5 या आकड्यावरती. अगदी आज आपल्या पाहतो सर्व खेळाडू कामातला वेळ काढून या स्पर्धेला त्या ठिकाणी परिपूर्ण असा वेळ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. आज आपल्याच विभागासाठी आपल्याच संघ मालकाच्या अंडर खेळत असताना ही स्पर्धा, या दक्षिण विभागाची प्रीमियर लीग स्पर्धा, अजून 5 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. त्याच्यामध्ये धावसंख्या झाली स्कोर काढती 6. 3 चेंडू आतापर्यंत झाले. दुसऱ्या षटक प्रगतीला पाहतो. पुन्हा चेंडू होता, द्यायचा प्रयत्न होता, पंचांनी वाईड बॉलचा इशारा दिलाय. एक अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या स्कोर केली 7. तिथे मात्र बॅटची टार्गेट जात आहे. चेंडू लष्करचा वेग घेतोय. क्लीन बॉल झाले. पहिला आंध्रा सुशीलच्या स्वरूपात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. सुनील स्वतः कर्णधार मैदानाच्या आत बोलायला उतरतील. मागचा बॉल मात्र वाईड होत आहे. त्यानंतर दुसऱ्या बॉलची भरपाई म्हणून विकेटचं पतन. एक अविनाशच्या षटकामध्ये ब्रेकथ्रू मिळाला. पहिलाच विकेट सुशीलच्या स्वरूपात. त्याला स्पीडअप करायचं. सुनील कांबळे बॅटिंगसाठी आता आपण पाहू शकतो. त्याला स्क्रीनवरती मंडलच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी उतरले. मात्र क्रमांक 3चा खेळाडू तितकंच चांगलं षटक आतापर्यंत हाताळले. अविनाशांनी एक विकेट मिळून दिले. 7. 10 वेळेस मात्र चेंडू जातोय लांब 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 सीमारेषा पार. षटकार. पहिला षटकार या स्पर्धेतला कर्णधार सुनील कांबळेच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. यावेळेस मात्र उचलून गेलेला चेंडू लेगचा खूपच बाहेर. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद नियम क्रमांक 22 या ठिकाणी लादला गेला. -1 अशा अतिरिक्त 2 धावा मिळतील. पुन्हा एकदा त्याच दिशेला यावेळेस मात्र पायाचा वेग घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा -1 अशा अतिरिक्त 2 धावा मिळतील. शेवटचा बॉल अगदी अचूक हाताळण्यासाठी मात्र प्रयत्न पाहायला मिळतो. अजून असतो आतापर्यंत 10 धावा खर्च आहे त्यांच्या षटकामध्ये. पाहायला 13 धावा आतापर्यंत त्यांच्या या षटकामध्ये खर्च झालेल्या आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे. पुन्हा एकदा लोअर बोलचा चेंडू होता.
पंचांचा 9 बॉलचा इशारा. +1 अशा अतिरिक्त 2 धावा मिळतील. 3 षटकांचे सर्व सामने धावा संख्या झाली 19. लॉस ऑफ 1 विकेट. अगदी शेवटच्या बॉलसाठी अविरत प्रयत्न पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलसाठी 6 धावा या ठिकाणी आले. पुढचा बॉल फ्री हिट आहे. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा होत्या. त्यानंतर या 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 16 धावा पाहतोय. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. धावसंख्या स्कोर करते 20 झाले. पुढचा बॉल नक्कीच फ्री हिट. हा मात्र डॉट बॉल येतोय. काच दिसून आली की चेंडू हाताला होता, मात्र कट झाला आणि 2 षटकांपेक्षा या ठिकाणी संपन्न झाला. धावसंख्येचा स्कोर करते 20. तिसरा षटक गोलंदाजी मार्ग करून पाहते आर्यनला. पहिलाच बॉल वर खूपच बॉल होता, मात्र लेक्शनच्या खूपच बाहेर डाऊन दिले. त्यांचा वाईट बॉलचा आणखीन एक इशारा. बॉल का इथे मात्र यष्टीरक्षक विपुल यांच्याकडून चूक होती आहे. अगदी पकडायचा बॉल होता, सुटला त्यांच्या हातातून आणि बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळते. यावेळेस मात्र समीर फटका त्या ठिकाणी पसतो आहे.
सुरू आहे. 2 बॉल शेवटचे बाकी आहे. हा देखील आत येणारा चेंडू यष्टीरक्षक देखील चकित झाले. 22च्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या स्कोरला होती 25. लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा बॉल बाकी आहे. या बॉलवरती मात्र षटकार आणि चौकाराची गरज असेल. देखील वॉरियर संघाला एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर पुन्हा एकदा पूर्ण जाण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील यष्टीरक्षक विपुल सिंगल यांच्या हातामध्ये काही बॉल बसत नाही आहे. बायच्या स्वरूपात एक धाव नक्कीच पूर्ण होते आणि या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड होती. धावसंख्या झाली ती म्हणजे 26. जिंकण्यासाठी लक्ष्य आहे 27 धावांचं. चला पुढील मॅचसाठी दोन्ही संघाला विनंती आहे की आपण टॉससाठी या ठिकाणी लगेच यायचं. यानंतरचा होणारा सामना लिटेस्ट फायटर विरुद्ध राजी चॅलेंजर. दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण लगेचच टॉससाठी समोरच्या कक्षेच्या दिशेने यायचं. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला लगेच सामना पूर्ण व्हायचं आहे. त्याला पंच स्पीडअप करायचं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. टॉससाठी लगेच रिपोर्ट करायचे. लिटेस्ट फायटर विरुद्ध राजी चॅलेंजर. या ठिकाणी खेळ संपन्न झाला. जिंकण्यासाठी 27 धावांचं लक्ष आहे. धावाची एक बाजू आपण ट्रान्सफर केली. दुसऱ्या बाजूने धावूया लगेच. दुसरी मिनिट या ठिकाणी सुरुवात होईल.
वॉरियर्सने प्रथम फलंदाजी स्वीकारली होती आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं विजय किंग संघाला. 27 धावांचं लक्ष्य, एक माफक असं लक्ष्य पाहायला मिळतं. हे लक्ष्य पार करण्यासाठी सलामीची जोडी दाखल झाली आहे. विघ्नेश आणि अक्षय जाधव अशी सलामीची जोडी. अगदी पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्गावरती या आयोजन समितीच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये हातभार असलेले सहकारी मित्र सुशांत कदम त्यांच्या भागामध्ये पहिलाच बॉल घेऊन पहिलाच तो एक चेंडू आपल्या ऑप्शनच्या आणि वाईटच्या मधोमध चेंडू पीक झाला आणि डाऊन बॉलने सुरुवात होते. पाऊस घेतो मॅन्डेटरी षटक. यावेळेस मात्र फुल टॉस बॉल होता. पंचांनी नो बॉलचा इशारा दिलाय. भीमल पद्धतीचा चेंडू आणि 9+1 अशा अतिरिक्त 2 धावा संघाच्या खात्यामध्ये भर होईल आणि संघाचा खातं देखील उघडलंय. पुढचा बॉल नक्कीच फ्री हिट आहे. बेरर चेक आहे, तो स्वीकारायचा आहे. किती धावा आहेत ते पाहूया. आता मात्र स्ट्राईक वरती अक्षय हा देखील या विभागातील एक नामवंत खेळाडू. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये देखील कित्येक वर्ष अधिराज्य गाजवणारा हा खेळाडू आज मात्र नोकरीमध्ये वेळ देत असताना साकारलेल्या गोदरेज कंपाऊंडमध्ये पाहते बघा. स्ट्रीटचा बॉल होता. तितकासा समाचार घेताना पाहायला मिळाले नाही. मात्र एका डाव्याचे समाधान मानावं लागेल. धावसंख्या पाहिली गेली तर स्कोअर कालावधी 3 झालेली आहे. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालेला आहे. येणारे 4 चेंडू नक्कीच महत्त्वाचे असतील. स्ट्राईकवरती आता मात्र विघ्नेश आहेत. बॅटर विघ्नेश संघ मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. त्या ठिकाणी खेळाची संधी होती. मात्र त्या ठिकाणी बॅट्समॅनला जीवन दान मिळत आहे. हा झेल पकड एकदम अवघड असतो. बॅक टू द बॉलर फटका खेळला होता. मात्र एका धावेच्या पद्धतीने संघाच्या आणि त्याच्या विघ्नेशच्या खात्यामध्ये देखील भर होती. धावसंख्या त्याला स्कोर काढ होती 4. यावेळेस मात्र चेंडू जातो आउट ऑफ येतोय. अगदी या गावाची भौगोलिक परिस्थिती पाहता त्या दिशेला एकच धाव आहे. बहुसंख्य क्षेत्रामध्ये खेळलेला हा फटका. पण मात्र हा सर्कल ग्राउंडमध्ये फटका खेळला असेल तर नक्कीच 6 पेक्षा जास्त धावा मिळणं अनिवार्य असेल. बॉल द्यायचा धावसंख्या झाली स्कोर काढून होती आतापर्यंत 5.
2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॅटर अक्षय यावेळेस मात्र फुल टॉस बॉल होता. शॉट मिळवला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये होते. चेंडूला अडवलाय. एक धाव जरूर पूर्ण होती आहे. धावसंख्या झाली स्कोरला होती 6. शेवटचा बॉल बाकी आहे. आता मात्र जिग्नेशला मोठा प्रहार करणं गरजेचं असेल. यावेळेस लोअर फुलटॉस बॉल होता. पिच झालाय. डाऊन दिले. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. अजून एक अतिरिक्त धाव येते संघाच्या खात्यामध्ये. बरं धावसंख्या झाली स्कोरवरती 7 धावा. जिंकण्यासाठी आता मात्र गरज आहे 13 बॉल 20 धावांची. नो लुक शॉट पाहायला मिळतोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग विजनच्या दिशेने. क्षेत्रामध्ये एक धाव जरूर होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 8. गडी बाद. दोन षटक महत्वाचे असतील निखिल वॉरियर संघाला. जिंकण्यासाठी 12 चेंडू 19 धावांचं लक्ष असेल. करावं लागेल. मोठी फटके चढवावे लागतीलच. सिंगल डबलमध्ये तुम्ही वारंवार प्रयत्न आपला दाखवताय. मात्र चौकार आणि षटकारामध्ये तुम्हाला डील करावी लागेल. त्यामध्ये 2 षटक खूप महत्त्वाचे असतील निखिल वॉरियर संघाला. त्याचबरोबर विजय टीम संघाला देखील मोठ्या फटक्यांची गरज असेल. गोलंदाजी मार्गात आपण पाहतो नवीन गोलंदाज आता मला फील्ड व्ह्यू तर पाहतोय. त्याचबरोबर रक्षा जवळच्या दिशेने पहिल्या बॅटिंगला आई घेऊन टाकले सुनील. पहिला शॉर्ट बॉल दिलाय. एक चांगली सुरुवात सुनीलच्या माध्यमातून. यावेळेस मात्र बिग एक फटका पहिला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली एक सोपा झोल या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. ना काय पाण्याची बॉटल ना 4-5 आणला. आता मात्र जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण असेल. सुनील यांनी एक चांगली सुरुवात. पहिला डॉट बॉल नंतर विकेट. संपूर्ण स्पर्धेची स्ट्रीमिंग पाहता यूट्यूबवरती लाईव्ह असलेली स्पर्धा गेमच्या बॅटिंगच्या माध्यमातून. त्यावेळेस मात्र आतापर्यंत डोक्यावरतून षटकार. तिसऱ्या षटकाला सुरू होण्याच्या आधी आपल्याला विनंती आहे. त्यानंतर होणारा सामना
की 2 कर्णधार लगेच टॉससाठी यायचे जिंकण्यासाठी आता 9 चेंडू आणि 13 धावांची गरज पुन्हा एकदा बॅकफूटला येऊन डिस्कवरली विकेटच्या डोक्यावरून घेण्याचा प्रयत्न एकदा जरूर येते धावसंख्येमध्ये स्कोर काढावरती 15 आता मात्र जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे विपुलच्या बॅटमधून मोठे फटके येतात का 2 चेंडूवरती पाहूया त्यानंतर होणारा सामना नितेश फायटर विरुद्ध राजू चॅलेंजर इकडे पैसे घे अरे इकडे ना सांगतो काय चेंडू अगदी ऑप्शनवरती ऑपरेटचा मारा मात्र या ठिकाणी शब्द उभे राहिले शेवटचा बॉल बाकी आहे हा देखील कॅच पिचवरती चेंडू हाताळला होता आणि डॉट बॉलनी या ठिकाणी षटकाची समाप्ती होती मात्र षटकार येऊन आणि 12 धावांची गरज असताना कोणता गोलंदाज गोलंदाजी मार्ग येतं ते पाहूया चला स्पीडअप करायचं पैसे काय झालं कालच 4 बियर सुशील हाताळण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले सुरेश संध्याकाळचं पण नाही गोल गोल भेटतच आहे चांगलं आणली तू स्पीडअप करायचं 6 बॉल आणि 12 धावांची गरज हो पहिला सुरत चेंडू अगदी स्लो होता टेबल लावला सुरुवात होती क्रॉस यावेळेस मात्र बॅटची करायला म्हणून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल काय झालं जिग्नेश घेऊन ब्लू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होती विशाल आता स्वतः संघनायक त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी असेल 4 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे चेंडू आणि 12 धावांची गरज आता म्हणजे फुलं यांचा चेंडू होता स्ट्रोक मात्र शॉर्ट चेंडू त्यावरच असताना एक धाव जरूर पूर्ण केली गेली जिंकण्यासाठी आता 3 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे एक चांगला षटक हाताळतोय तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गदर्शन पाहतोय सुशील यांना आता मात्र स्ट्राईक वरती पाहतोय आक्रमक फलंदाज विपुल फिल्डर
आता मात्र वेळेवर फुलटॉस बॉल होता. चेंडू जातोय विरुद्धच्या दिशेला. एक धाव नक्कीच मिळते. आता जिंकण्यासाठी समीकरण आहे 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. एक षटकार आणि एक चौकार येणं तुमच्या बॅट मधून गरजेचंच आहे. तरच तुम्ही हा सामना जिंकू शकता. कंपल्सरी चेसचे हे सामने आपण पाहतोय. मात्र सुरवणीचा चेंडू मात्र एकच धाव येते. जिंकण्यासाठी आता औपचारिकता उरलेली नाही आहे. एक चेंडू आणि 9 धावांची गरज. अशक्य असं हे समीकरण. पहिलाच सामना आपण पाहतोय निखिल वॉरियर्स विरुद्ध विजय किंग्स. एक चेंडू आणि 9 धावांची गरज. यावेळेस म्हणून वेगळी फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतील. त्या ठिकाणी झेल सुटलाय. आता 2 म्हणावं लागेल आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलाय निखिल वॉरियर्स या संघाने. पुढील मॅचसाठी शुभेच्छा असतील. जाऊया दुसऱ्या मॅचकडे. सामना विचारतोय सुनील कांबळे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी देखील.